माई नमस्कार. मला ठाऊक आहे तुला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची घाई झाली आहे आणि दुसरं मन मात्र तुझं गुंतलंय ते म्हणजे आज आपल्याला नेमकी कोणती कथा पाहायला मिळणार आहे. तुला तर कल्पना आहे आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्ताला अनन्य साधारण महत्व आहे आणि यातला एक पहिला आणि पूर्ण मुहूर्त म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रत्येक हिंदूंच्या घरावर दारावर गुढी उभारल्या जातात हे खरं आहे. पण मग या मागची नेमका उद्देश किंवा परंपरा मग काय म्हणायची. माई पुराणांमध्ये काही कथा किंवा दाखले याच्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतात. पहा, त्रेता युगामध्ये भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला रावणाचा वध केला आणि विजयी झाल्यानंतर जेव्हा ते अयोध्येमध्ये त्यांचं आगमन झालं त्यावेळेला समस्त अयोध्या वासियांनी आपापल्या घरावर गुढ्या उभारून त्यांचं भव्य स्वागत केलं होतं. तर दुसरा एक पुराणातला दाखला माहिती तुला हा मी देतो की आशुतोष महादेव भोलेनाथ आणि भगवती पार्वती यांच्या विवाहाचा निश्चितीचा दिवस जर कोणता असेल तर तो हा गुढीपाडव्याचा आहे. म्हणूनच आपण आजपासून पाहणार आहोत शिव पार्वती विवाहाची ही दिव्य आणि रंजक अशी कथा. ही कथा खरं तर सुरू होते काही हजारो वर्षांपूर्वी. तेव्हा भगवान महादेव आणि भगवती सती अतिशय सुखाने त्यांचा संसार करत होते. सती, स्वामी, तुमच्यापासून काही लपून राहत नाही हे ज्ञात असून सुद्धा मी असे का करते कुणास ठाऊक. आपल्याला प्रिय म्हणून कैलासावरील ही पुष्परत्ने मी गोळा केली होती. तुम्हाला स्वतःच्या हातांनी ती वाहायची होती तेही आपल्याला कळू न देता. परंतु ते तुम्हाला कळलेच. आपले पती आपल्याला काय हवे आहे याचा अचूक ठाव घेऊ शकता. याचा खरं तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा नाही का. ते मात्र खरे आहे स्वामी. परंतु मला कधी कधी प्रश्न पडतो की माझ्या या आशा येण्याने आपल्या साधनेत व्यत्यय तर येत नाही ना. ते तर आहेच स्वामी. परंतु तुम्हाला ठाऊक आहे आमची साधना आम्हाला किती प्रिय आहे ते. माझ्यापेक्षाही स्वामी. हा प्रश्न विचारून तुम्ही आम्हाला संभ्रमात टाकलं आहे देवी. देवी, पती म्हणून तुमच्या प्रती जी काही कर्तव्य आहेत तसेच या सृष्टीचा विधाता म्हणून त्याप्रती देखील आमचा दायित्व आहे. परंतु स्वामी जेव्हा मी नसेन तेव्हा आपण हे कार्य का करू नये. क्षमा असावी स्वामी. माझ्या बोलण्याचा आपणास राग आला का. तुमची आमच्या सोबत नसण्याची कल्पना देखील आम्हाला असह्य आहे देवी. परंतु आमची अंतर्दृष्टी जे बघते आहे ते तुम्ही नाही जाणू शकत. स्वामी, आपले विचाराधीन मुख मला सगळं काही सुचवून जात आहे. परंतु आपण निश्चिंत राहावे. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि तसेही माझे माहेर दुरावले असताना मी अजून कुठे जाऊ शकेन. देवी, अर्घ्य वाहताना जितक्या प्रेमाने आपण ओंजळीतलं जल नदीत विलीन करावे तितक्याच मायेने पित्याने आपल्या पुत्रीस तिच्या वराकडे पाठवावे असा प्रघात आहे. परंतु दुर्दैवाने ते. जय जय शिवशंभो, हर हर महादेव. नंदी ये. निश्चितच महत्वाची वार्ता देण्यासाठी तुला यावं लागलं असेल. होय स्वामी,
वार्ता तशी महत्वाचीच आहे, परंतु ती कशी द्यावी या विवंचनेत मी. नंदी, आजपर्यंत इतक्या संभ्रमात मी तुला कधीही पाहिले नव्हते. माते, तशी वेळ आजपर्यंत कधी आलीच नाही. निश्चिंत होऊन सविस्तर सांगावं नंदी. स्वामी, माते, प्रजापती दक्ष यांनी एका महायज्ञाचे आयोजन केले आहे त्यांच्या राज्यात. या महासोहळ्यास सर्व राजे, महाराजे, सर्व देव, गंधर्व आणि सारी सृष्टी अवतरणार आहे. साक्षात ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांना देखील निमंत्रित केले आहे. ही तर किती आनंदाची वार्ता आहे, परंतु ह्यात कसे सांगावे हा तुझ्या मनात संभ्रम का? आणि जिथे तू समस्त सृष्टीमधल्या सर्वांची नावे घेत होतास, तिथे तू श्री महादेवांचे नाव घेण्यास कसे विसरलास? माते, त्यास माझा नाईलाज आहे, कारण प्रजापती दक्ष यांची आज्ञा आहे की त्या महासोहळ्यास आपण आणि महादेवांनी कदापि येऊ नये. नंदी, या आधी की तुला आमच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल, सांग की हे सत्य नाही. महादेवा. देवी, काही गोष्टींचे संकेत आपल्याला मान्य करावे लागतात. तुम्ही तुमच्या पिताश्रींच्या विरोधात आमच्याशी विवाह केलात, त्यांचे मन दुखावले, त्याचीच ही परिणती आहे. माझे पिताश्री जर आपणास अजून देखील स्वीकारत नसतील, तर हे माझे कर्तव्य आहे की त्याची आठवण त्यांना करून द्यावी. हा आमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे देवी. एखाद्या सोहळ्यास निमंत्रण नसताना देखील त्या स्थळी जाऊन अपमानित करून घेणं हे नीतीला धरून नाही देवी. स्वामी, आपल्या माणसांमध्ये मान अपमान कशाला धरावा? आणि मी तर त्यांची पुत्री आहे. माझ्या घरी, माझ्या माहेरी समस्त सृष्टी गोळा होत असताना मी तेथे नसावे? सती, भावनाधीन होऊन तुम्ही अविवेकी वागत आहात. नाही स्वामी, मी तेथे जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळवेनच. तुमच्या तिथे जाण्याने केवढा अनर्थच घडणार आहे देवी. अनर्थ? एका पुत्रीने तिच्या घरी जाण्याने कसला अनर्थ होणार आहे स्वामी? मी तुमचा सन्मान करते स्वामी, परंतु काही प्रसंग हे मान अपमाना पलीकडले असतात. ही तीच घटिका आहे, आपण अवश्य येथेच राहावे. अगदी तुम्ही म्हणताय त्यानुसार जर काही अनर्थ झाला, तोही पिताश्रींच्या क्रोधामुळे, आणि माझे काही अहित झाले, तरीही आपण अजिबात येऊ नका. जोपर्यंत मी तेथे असेल तोपर्यंत तुम्ही तुमचे पाऊल देखील तेथे ठेवू नका. हवं तर ही माझी अंतिम इच्छा समजावी स्वामी. सती, कसे सांगू तुम्हाला सती? हा त्या परमनियतीचा खेळ आहे. तुमच्या माहेरची ओढ तुम्हाला थांबवू शकत नाही, हे सत्यच आहे. परंतु काही उचललेली पावले परतीची वाट बघत नाही, हे देखील कटू सत्यच. स्वामी, आपण अजिबात चिंता करू नये. आपला हा सेवक असेपर्यंत मातेला काहीही होणार नाही. जय जय शिवशंभो, जय जय शिवशंभो, हर हर महादेव, हर हर महादेव. हा अनर्थ तूच काय, त्रिदेव देखील थांबवू शकत नाही नंदी. महाराज प्रजापती दक्ष आणि महाराणी प्रसूती देवी यांचं आगमन होत आहे. हो, प्रणाम महर्षी दधीची. प्रणाम देवराज. आजच्या या महादिव्य सोहळ्यास आपण उपस्थित आहात त्याबद्दल मी प्रजापती दक्ष आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. स्वामी, श्री विष्णुदेव व श्री ब्रह्मदेव यांचे आगमन झाले आहे असे वाटत नाही.
होय देवी, आपणास मिळून त्यांना पाचारण करावे लागेल. सृष्टीचे जनक श्री ब्रह्मदेव व देवी सरस्वती, तसेच माझे आराध्य साक्षात जगतपालक श्री भगवान महाविष्णू, तसेच माता लक्ष्मी आमच्या विनंतीस मान देऊन येथे उपस्थित राहून आमच्या कार्यात शुभाशीर्वाद द्यावेत. प्रणाम ब्रह्मदेव, प्रणाम देवी शारदे, प्रणाम माते लक्ष्मी, प्रणाम भगवान महाविष्णू, प्रणाम देवर्षी. आम्ही आपणास विनंती करतो की या यज्ञ संकल्पास आपण आपले शुभाशीर्वाद द्यावेत. थांबा प्रजापती. महर्षी दधीची आमच्या या कार्यात व्यत्यय आणण्याचे प्रयोजन ध्यानात नाही आले माझ्या. प्रजापती, समस्त सृष्टी आज या महादिव्य सोहळ्याकडे लक्ष ठेवून आहे. आपण प्रजापती आहात. आपल्या विनंतीस मान देऊन या सृष्टीतील सर्व मान्यवर देव, देवर्षी, महर्षी, सद्गुरू, आदिगुरु इतकेच नव्हे तर श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू, सरस्वती देवी आणि महालक्ष्मी देवी यांच्या समवेत इथे उपस्थित राहिले आहेत. सृष्टीचे निर्माता श्री ब्रह्मदेव यांचा मी पुत्र आणि साक्षात ज्याचे आराध्य श्री महाविष्णू आहेत असा मी प्रजापती दक्ष. माझ्या आमंत्रणामुळे सर्वजण आपण इथे उपस्थित राहिलात. हे आपल्याला खटकते आहे? नाही राजन, मला या समस्त मान्यवरांची उपस्थिती खटकत नाहीये. खटकते हे आहे की इतका मोठा सोहळा असताना देखील देवादिदेव महादेवांना निमंत्रण का गेले नाही. कोण महादेव? तो स्मशानवासी जटाधारी, तो वनवासी. तो कुठला देव? क्षमा करा मुनिवर, पण या प्रजापती दक्षच्या कार्यात केवळ पवित्र व पूजनीय व्यक्ती आणि देवांनाच आमंत्रित केले जाते. पुण्या फणंगाला नाही. प्रजापती, आपण साक्षात श्री महादेवांविषयी बोलत आहात, याचे भान ठेवावे. आणि आपण श्री महादेव यांना कितीही नाकारायचे म्हटले तरी त्यांचे या सृष्टीतील स्थान कोणालाही हिरावून घेता येणार नाही. ते देवांपैकी ते एक आहेत आणि या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत ते. आणि प्रजापती, आपण विसरत आहात की आपण त्यांचे श्वशूर आहात. आपली कन्या देवी सती यांचा त्यांच्याशी विवाह झाला आहे. हे नाते तरी विसरून चालणार नाही तुम्हाला. कोणते नाते? पुत्री? कुठली पुत्री? ज्या क्षणी तिने त्या स्मशानवासी शंकराशी विवाह केला त्याच दिवशी माझ्यासाठी ती मेली. तर तिचा आणि तिच्या वराचा आमच्याशी काही संबंध नाही. हा आपला अहंकार आहे प्रजापती, परंतु सत्य मात्र निराळेच आहे. प्रभू, माझ्यासाठी सत्य एकच आहे. माझ्यासाठी माझी पुत्री मेली. माझ्यासाठी माझी पुत्री मेली. माते, सती,
श्री ब्रह्मदेव. प्रणाम श्री विष्णू. प्रणाम. तुझ्या मुखातून एकही शब्द बाहेर काढू नकोस. जशी आली आहेस ना तशीच माघारी जा. पहिल्याकडे तुम्ही यायचे नाही. आता निरोप दिला असताना देखील तू इथे आलीस का? यात देखील तुझ्या त्या संन्यासाची काही चाल आहे? स्वामी, अहो काय बोलताय तुम्ही? सती आपल्या प्रेमाखातर आज इथे आली आहे. नाही देवी, तिला जर आपली इतकी चिंता असती तर हिने त्या शंकराशी विवाह केलाच नसता. पिताश्री, मी सगळा राग व अपमान या महाला बाहेर सोडून तुमच्यासाठी, तुमच्या आशीर्वादासाठी येथे आली आहे. कसला आशीर्वाद? भस्म लावून कैलासात फिरणाऱ्या त्या नटाशी विवाह केला त्यासाठी? हे अशा अंगाला भस्म लावून मांत्रिक होता येतं, देव नाही समजला? प्रजापती, आपण आपली मर्यादा ओळखून बोलावे. आम्ही आमच्या मर्यादा चांगल्याच ओळखून आहोत महर्षी. आम्हाला आमच्या मर्यादा जर ठाऊक नसत्या तर या सृष्टीचा पसारा चाललाच नसता. त्यातली प्रत्येक गोष्ट घडावी यासाठी अविरत कार्य चालू असते. याच्या बाहेर कधीही काही घडत नाही. असं असूनही आपल्या कन्येचा श्री महादेवांशी विवाह होणे म्हणजे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. महर्षी, प्रजापती, आपण जे कार्य करीत आहात त्याचं दायित्व ज्या त्रिदेवांनी आपणाकडे सोपवले आहे त्यात श्री महादेव देखील एक आहेत हे आपण विसरू नये. आणि त्यांना दूषणे देऊन आज तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली आहे. भगवान महादेवांचा अपमान केला आहे. आता या ठिकाणी एक क्षण देखील थांबणे म्हणजे आम्ही देखील भगवान महादेवांचा अपमान करण्यासारखा आहे. आम्ही इथं थांबू इच्छित नाही. माई, दक्ष प्रजापती म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा पुत्र. त्याचे असं हे बेताल वागणं जे काही आहे ना, पुढे येणाऱ्या महाविनाशाची नांदीच म्हणावी लागेल. कोणतीही भावना ही आपल्या नियंत्रणात असली पाहिजे माई. भले ती प्रेम असो की क्रोध असो. त्याचा जर अतिरेक झाला की मग मात्र महाविनाश आटळे. आता दक्ष प्रजापतीच्या यज्ञ सोहळ्यामध्ये जे काही अघटित घडलं, आता त्याची परिणती नेमकी कशात होते आणि संपूर्ण सृष्टी ही कोणत्या संकटातून जातीये हे पाहायचंय आपल्याला पुढील भागामध्ये. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू